आम्ही विरोधातले आमदार आहोत, महाराष्ट्राचे नागरिक आहोत. तिथं आम्ही आमच्या लेवलवर जी कुठली माहिती येते ती माहिती घेऊन आम्ही लढत आहोत. खऱ्या गोष्टी लोकांसमोर आम्ही आणतोय. कुठेतरी आता अजितदादांच्या पक्षाची सुद्धा जबाबदारी आहे की तुम्ही सुद्धा सत्तेत आहात. तुम्ही भाजपचा मित्र पक्ष आहात. जसं टीडीपी आहे तसं तुम्ही आहात. तुम्ही तुमच्या लेवलला थोडंसं लढाई लढा. तुम्ही हा मुद्दा त्या ठिकाणी मांडा. अधिवेशनामध्ये पार्लमेंटमध्ये जेव्हा पार्लमेंट चालू होईल 9 तारखेला तेव्हा विरोधी पक्ष नेता राहुल गांधींना भेटून त्यांच्या मदतीने व इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष आहेत त्याच्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला सुद्धा आम्ही विनंती करणार आहे जे इंडिया बरोबर तिथे आहे की त्यांनी सुद्धा तिथे मुद्दा मांडावा. पण बघा आम्ही काय सांगतोय लोकांना सुद्धा कळलं पाहिजे की राजकारण काय लेवलला चाललेलं आहे की मित्राची बाजू घेण्यापेक्षा राजकारण हे जास्त राजकारणाला जास्त महत्त्व दिलं जाते. राजकारण कसं टिकेल, सत्तेत आपण कसं राहू हे कुठेतरी काही लोक प्रयत्न करत आहेत. पण आपण विरोधात असलो तरी लोक पत्रकार आपण रील करणारे लोक छोटे छोटे चॅनल चालवणारे लोक हे मात्र अजितदादांसाठी लढत आहेत. आपण हा लढा कायम ठेवू. कुणीतरी लढलं पाहिजे त्याशिवाय न्याय मिळणार नाही. एवढं लढल्यानंतरच कुठेतरी CID वाले पत्रकार परिषद घेत आहेत. एवढं लढल्यानंतरच कुठेतरी रिपोर्ट आला तरी पण हे आल्यानंतर सुद्धा त्यात काही त्रुटी आहेत. त्यामुळे आम्हाला कुठेतरी भीती वाटते की मॅनिप्युलेशन केलं जाईल आणि त्यामुळे अजून हा लढा पुढे नेऊन पार्लमेंटमध्ये काय करता येईल का असा प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही करू.